बाबाने जो कर दिकाया वो देखने को मिला नजारा हो तेरे जैसा न होगा बाबा इस दुनिया में दोबारा तू है माँ सरस्वती ही के लाल तूने छुआ आसमान का तारा पत्थर को भी पिघला दिया लगाया ये कन्हा मकाना या मार्गामध्ये येणारा प्रत्येक सेवक त्यामध्ये मी पण आलो मी सांगतोय म्हणून काही नवल नाही या मार्गामध्ये येणारा आज प्रत्येकी सेवक मार्गातला सेवक कसा असावा मार्गाच्या कार्यासाठी झटणारा असावा सेवक मानासाठी नाही सेवक मानासाठी नाही तर मानव धर्माच्या कार्यासाठी झटणारा असावा अरे तोची सेवक बाबाच्या नियमाने वागणारा असावा काही सेवकाले जर का समजून चालला संकोच एखाद्या वेळेस जर का मंच मिळाला नाही का नाही तर त्याला वाटेल आमचं एवढ्या दुरून आलो ना मला स्टेजवर बोलावलंच नाही हा असा बघते रुसून जसा काय अरे 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 जसा काय ते म्हणते ना फुटला फुगानं राहिला उगा झालं कामच भारी झालं तो दुसऱ्या कार्यक्रमाला बोलवा तो पहिल्या कार्यक्रमाची गोष्ट काढते काय लिहू म्हणते आता काऊन का तर पहिल्या कार्यक्रमाला आलो तर मला स्टेजवर बोलवलं का म्हणते अरे बोलवलं तर नाही पण बोलायला कोण दिलं नाही म्हणते मला अरे 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 मार्गामध्ये कशासाठी आलोय आम्ही बाबाने सांगितलं मान मिळतोय रे मान मिळतोय स्टेजवर बसणारा सेवक हा मानाचा अधिकारी आहे हे कोण सांगितलं आम्हाला स्टेजवर बसणारा मान्यवर हा मानाचा अधिकारी आहे हे कोणी सांगितलं आज बाबाने सर्वांना समान अधिकार दिला बाबाने पाहिजे तो मान आम्हाला मिळवून दिला फक्त आम्ही घेणारे कमजोर ठरलो त्यामध्ये त्याचा काय दोष आहे काय दोष आहे परमेश्वराचा आणि म्हणून त्याच विषयावरती सुंदर गीत तयार केलेलं आहे काय म्हणतोय का तुम्हाला माहिती आहे का मी असा का बरं झालो दोन डोळीचा बाहा बाहा हो सांगाना मी असा झालो बेईमान का बाहा बाहा सांगाना मी असा झालो बेईमान का
की मानव जात आज बैमान काय. हो ना. आज आम्ही म्हणतो मानव हा बैमान नाही रे, तर मानव हा हुशार झाला मार्गामध्ये आल्यानंतर. कारण बाबाने आम्हाला गुणवान बनवलं, बाबाने आम्हाला सुशिक्षित बनवलं. ज्याला वाचता लिहिता येत नव्हतं, ज्याला कधी जन्मामध्ये माईक मिळाला नाही, त्याला माईक मिळवून दिला बाबाने. मला तरी मी तरी स्वप्न पाहिलं होतं काय, मी तरी स्वप्न पाहिलं होतं काय माझ्या हाती चंग, माझ्या समोर माईक, मला ऐकणारे सेवक बसतील म्हणून. नाही ना. हो साहेब, कधी कोणी कोणतं स्वप्न पाहिलं नाही. कारण म्हणतात ना स्वप्नाशिवाय झोप नाही. अरे स्वप्नही असं पहा तर जेणेकरून त्या स्वप्नाला काहीतरी मर्यादा असायला पाहिजे. स्वप्नही आम्ही असे पाहतो का वरतून पैशाची बरसात होऊन राहिली आणि सकाळी पाहतो तर काहीच नाही. वा रे वा, कमाल आहे वा सेवकाची. असं नकोय. या मार्गाला आम्ही नुसतं कामापुरता यूज नका करू, कामापुरता या मार्गाचा वापर नका करू. आपल्या जीवनाचं सोनं बनवा. दिवस हेच आहे. बाबा म्हणतात दिवस गेले नाही, वेळ हीच आहे. या संधीचं सोनं बनवून घ्या, कारण ही संधी पुन्हा वारंवार येणार नाही. आणि म्हणून वेळ हीच आहे आता संधीचं सोनं बनवण्याची. लोक म्हणतात जुनं ते सोनं. अरे नवीनही सोनं होऊ शकते. तुम्ही दृष्टिकोन तर बदलावा, आपली बुद्धिमत्ता तर विचार तर बदलावा. जुनं ते सोनं, हे कसं जुनं ते सोनं? अरे नवीनही सोनं बनवू शकते, फक्त विचार तसे पाहिजे. काय म्हणतोय काय या मार्गाचा दृष्टिकोन. पूजन केले. तुमच्या इकडे हार टाकते, आमच्याकडे पैसेच नाही. मला एक समजते, आमचा बाप एक आहे, आमची माय एक आहे. अरे पोरं अनेक आहे ना, मग एवढे पोरं असताना आम्ही एक बाप एक माय पोसू शकत नाही का? काय फायदा एवढे पोरं बनवून, एवढ्या पोरी बनवून. परंतु काय सांगावं, मार्गाची दिशा कशी झाली. अरे 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 अरे, आमच्याकडे 5 रुपये सुद्धा नाही. परमेश्वराचं बुद्ध. अरे जारके लागले फोटोला, जारके आम्ही स्वतः डोळ्याला पाहिलेल्या गोष्टी आहेत. ज्या वेळेस त्या भगवंताच्या प्रतिमेला जारके लागते, वर्ष वर्ष आम्ही त्या फोटोचं पूजन करत नाही. त्या परमेश्वराला काय वाटत असेल का एवढे मोठं लेकरं असून, एवढे मोठे माय पोरं असून त्याने याला एक दिवस वेळ मिळत. जेव्हा दुःखी होता तर तेव्हा काय होतं, आणि आज बाबाच्या मार्गात आला, सुखमय जीवन जगलं, तर आज तुझ्याकडे फोटो पुसायला वेळ नाही. अरे अरे, बाबा का म्हणते का रोजच पुसत नाही म्हणते का माय फोटो?
नाही ना. अरे हप्त्यातून एक दिवस तपूस, 15 दिवसातून एक दिवस तपूस, महिन्यातून 2 वेळा तपूस. अरे अरे पण वेळ नाही आमच्याकडे. आणि म्हणूनच धर्म कारण झाले, राजकारण आले, बाबाच्या प्रतिमेला पुष्पपूजन केले, त्याग ज्यांनी केले त्यास अनुभव आले, बाबाचा सेवक हा सोडूनही कहा पाहाले, मार्गाचा सेवक जगा कधी होईल का, आता तरी जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा वो होएगा. अरे किती झोपाल मार्गामध्ये, मार्गाचा सेवक जगा कधी होईल का. बाबा बाबा सांगना मी असा झालो बेईमान का, सांगना मी असा झालो बेईमान का. जगी मानव जागी बेईमान का, जगी मानव जागी बेईमान का, बाबा सांगना मी असा झालो बेईमान का, सांगना मी असा झालो बेईमान का. ला 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 हो हो हो. जगी मानव जागी बेईमान का, जगी मानव जागी बेईमान का, बाबा सांगना मी असा झालो बेईमान का, बाबा सांगना मी असा झालो बेईमान का. आणि म्हणून खरोखर मानव धर्मामध्ये आम्हाला एकट्याची गरज आहे, एकट्याची नाही. आम्हाला एकट्याची गरज आहे, एकट्याची नाही. हो ना. बाबाने या सर्व सेवकावरती विश्वास केला, खरंय. बाबाने आज आमच्यावरती विश्वास केला. अरे पण आज आम्ही बाबाचा विश्वासघात हो केला. ना. सूर्य किरण जर का उगवले हे नसते, कारण अरे सूर्य किरण जर का उगवले नसते, तर आकाशाचा रंग कडला नसता. सूर्य किरण जर का उगवले नसते तर आकाशाचा रंग कडला नसता, आणि महान त्यागी बाबा जोमदेवजी जन्मले नसते, तर हा मानव धर्म कुणाला मिळाला नसता. बाबाचे थोर पुण्य का बाबापासून आज आम्हाला हा मानव धर्म मिळाला, आम्हाला माणुसकीमध्ये जगायला मिळालं, ते महान त्यागी बाबा जोमदेवजीचे पुण्य प्रताप. आणि म्हणून त्यांच्या विचारधारेवर आम्हाला जगायचं आहे, त्यांच्या विचारधारेवर आम्हाला चालायचं आहे. आम्हाला आमच्या हातचं काहीच नाही टाकायचं आहे. या गोष्टीचं भान आम्हाला असायला पाहिजे. मग ते सकाळची विनंती असो अथवा सायंकाळची प्रार्थना असो की तत्वशब्द नियम असो, 12 नियमाच्या व्यतिरिक्त 13वा नियम व्हायला पाहिजे नाही. 12 नियमाच्या व्यतिरिक्त 13वा नियम घडता कामा नाही. कारण घडवत असाल तर घडवा, मला काही टेन्शन नाही, पण मी 12 नियमाचं पालन करेन, कारण ते बाबाने दिलेले तत्व शब्द नियम आहे. आणि म्हणून मी भगवंताला वचन दिलं आहे. तुम्ही काय दिलं हे मला माहिती नाही, पण मी दिलं आहे. भगवंताला सत्य वचन दिलं, मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमानजीलाच मानेन. मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या. बाबांचा आदेश सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळेन असे मी सत्य वचन देतो. या वचनाला जीवनात कधी विसरणार नाही. दिलं ना वचन? नाही तुम्ही दिलं ना? बसलेल्या या मुली तुम्ही दिलं काय वचन? हो की नाही? मला अशी मान नाही समजत. हो की नाही? दिलं ना? मग त्या वचनाकडे पाहून चालायचं आहे का नाही? नाही चालायचं. काही सांगता का तुम्ही? असं हो नाही म्हणावं. मी म्हणलेल्या प्रत्येक गोष्टी खऱ्या निघतील असं कशावर? मी काय आबा बाबा धाव नाही. मी बोलीन त्या गोष्टी प्रत्येक खऱ्या निघल म्हणून. पण आम्ही जे वचन भगवंताला दिलं आहे त्या वचनाकडे पाहून खरोखर आम्हाला मार्गामध्ये चालायचं आहे. कारण या मार्गामध्ये आलो त्याच दिवशी मार्गदर्शक साहेबांनी आम्हाला सांगितलं का या मार्गामध्ये दादा मरावं लागतं. मग कशाने? तर जुन्या विचाराने मरणे आणि मार्गामध्ये असलेले तत्व शब्द नियम या विचाराने या मार्गामध्ये करणे. आपण जुनं काही सोडलं नाही. काय म्हणतात मी जुनं सर्व सोडलं. अरे काहीच सोडलं नाही. कपडे घालणं सोडलं, लग्नाला जाणं सोडलं, हे तर पुराणी परंपरा आहे.
हे सर्व गोष्टी आपण बंद केलं का? मैतीला जाणं सोडलं का? 13वीचं जेवण 14वीचं जेवण हे खाणं सोडलं का? नाही, पण सेवकाले 14वीचं जेवणच जमत नाही. काहून तर ते मेलेली व्यक्ती का तुझ्या छात्यावर येऊन बसते का? अरे वा कमाल आहे बा. आज आम्ही कोण्या विचाराकडे मानव धर्म नेत आहोत. जिवंतपणे 2 घास प्रेमानं देणं होत नाही, पण मेल्यावर अंगठ्यानं पाणी टाका त्याच्या डोक्यात. वाह रे वाह. अरे क्या किया हो, क्या किया, क्या किया रे हो, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे बहाना था उसको खो दिया रे, जिसे बहाना था उसको खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे बहाना था उसको ये खो दिया रे, जिसे बहाना था उसको ये खो दिया. हे अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवत नाम से मुँह बोलिया. पिता है शराब रे, भगवत नाम से मुँह बोलिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवत नाम से मुँह बोलिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवत नाम से मुँह बोलिया. क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे माना था उसको तो खो दिया रे, जिसे माना था उसको तो खो दिया. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे माना था उसको ये खो दिया रे, जिसे माना था उसको ये खो दिया. आणि म्हणून जीवन हे अनमोल आहे. हो ना या जीवनामध्ये आम्हाला काय करायचं याचं सानिध्य तरी आमच्या मनामध्ये असायला पाहिजे. कारण जीवन अनमोल आहे. जीवन एकदा मिळतो, बार बार मिळत नाही. पण आम्ही तर धन्य होतो, या मार्गात आमचा पुनर्जन्म झाला. अरे मरण्याच्या तयारीमध्ये होतो, आमचे सखे आम्हाला सहकार्य ज्यावेळी केलं नाही, तर अशा वेळेस आमच्या तोंडामध्ये पाणी टाकायला कोणी नव्हतं, तेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजीने आम्हाला प्रेमाचा हात दिला, आम्हाला सुखाची वाटचाल दिली, आणि त्या अमृताच्या प्याल्यामुळे आज आमचं जीवन सुखमय आहे आणि समृद्धी आहे. या गोष्टीचा विचार अवलंबन करायला पाहिजे. या गोष्टीचा खरोखर आम्ही विचारच करायला पाहिजे की मार्गामध्ये काय घडते आणि काय घडत आहे. या मार्गामध्ये भगवंत दिसत नाही, दिसते भगवंताचे गुण. घेणारा सेवक पाहिजे. बाबाच्या तत्वाला जागणारा सेवक पाहिजे, हो नित्य आणि नियमाने वागणारा सेवक पाहिजे. बाबाच्या तत्वाला जागणारा सेवक पाहिजे, हो नित्य आणि नियमाने वागणारा सेवक पाहिजे. मी पणाला आणि दुर्गुणाला त्यागणारा सेवक पाहिजे. अरे उद्धार करत्या बाबाचं नाव घेणारा सेवक पाहिजे. आज बाबाचं नाव कोणी घेत नाही. काहून तर माया मार्गदर्शक, हो ना काहून तर माया मार्गदर्शक, काहून तर माया मार्गदर्शक. खरंय मार्गदर्शक बनला कुठं? हो ना नाही तर मार्गदर्शक साहेब म्हणून आदर्श बोलले का मार्गदर्शकच दिसतात का? वा अशातला काही भाग नाही गुरुजी. परंतु हे इकडल्या गोष्टी नाही. मी ज्या बोलतो त्या सर्व आमच्या ओळखकडल्या, ज्या बोलीत त्या सर्व सत्य आहे, खोटे नाहीये. मार्गदर्शक पदासाठी तुम्हाला सांगतो ना, एवढे कार्य करत आहे. जीवन भाऊ खोटा आहे का? या जीवन भाऊच्या गावले किती जण आहेत का? 4 जण. सांगा. एकाच गावात एकाच मार्गदर्शक आजचे काऊन मला मार्गदर्शक बनवल्या पाहिजे. अरे तू आपला तर पाय का पहिले, आपल्या घरचा अंधार पहिले दूर कर, मग मार्गदर्शक बन. अरे तुझ्याच घरात झगडे होते तर तू लोकांच्या घरचे झगडे मिटवू शकते का? रोज सकाळ निघालं का नवरा बायको, रोज सकाळ निघालं का कुंभाकुंभात चालू होते. तू केव्हा तुला वेळ मिळेल दुसऱ्याच्या घरचं मार्गदर्शन करायला? वा रे वा. नका बनू सेवक, हा सेवक बनून जगा. कारण से म्हणजे सेवा करणारा, व म्हणजे व्यक्ती आणि क म्हणजे सेवा. हे
नशिबाला नसते मिळत, सेवा ज्याच्या नशिबाला मिळाली त्याने त्या सेवेचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यावं. मार्गदर्शक साहेबांना विचारा ना, मार्गदर्शक पद घेतल्यानंतर किती त्रास होतो. साधी गोष्ट आहे का हो साहेब? साधी गोष्ट नाही आहे मार्गदर्शक पद घेणं. त्याच्यामध्ये सहनशीलताही पाहिजे, मर्यादेशीर कार्य पाहिजे. आम्ही पहिले मार्गदर्शक पाहत आहोत, मागच्या वेळेस बसले होते बिचारे ना, आताही बसूनच आहे. यायले का भेटते आमच्यापासून तर माहित नाही. मार्गदर्शक साहेबाला आमच्याकडून का शिकण्यासारखं काहीच नाही साहेब. मी मोठेपणा नाही गावत आहो, माझे बोलते सत्य आहे, मी जे बोलतो ते खरं आहे. तुम्ही माना अथवा नको माना, कारण आम्हाला तुमच्याकडून घ्यायचं आहे, तुम्हाला आमच्याकडून घेण्यासारखं काही नाही. कारण तुम्ही मार्गदर्शक आहात, तुम्ही अपूर्ण नाही आहात, तुम्ही परिपूर्ण आहात. परमेश्वराचा गुण तुम्ही कसे सांगत असाल, माझ्या मध्ये तरी तुम्ही परिपूर्ण आहात. कोणाला वाटते नाही वाटत हे मला माहिती नाही, माझे विचार सांगतो. मग परिपूर्ण व्यक्तीला आमच्याकडनं काय घ्यायचं आहे? आम्हाला या मार्गामध्ये शिकण्यासारखं आहे, तुम्हालाही शिकण्यासारखं आहे. पण जो मार्गदर्शक आम्हाला मार्गदर्शनाच्या माध्यमातून शिकवतो, आम्ही त्याला म्हणतो याला का समजते, तुले मग का समजते? मार्गदर्शकले काही नाही समजत, मग तुले का समजते हे सांगा. अरे अरे असं नाही होत माय बाप हो, चांगलं कुणाचं होत नाही तर कुणाचं वाईटही करू नका. बाबाची शिकवण होती. काय म्हणतोय कोणी हितासाठी न काही तर रुसले हे रे दादा कुरची ही साहाटी. ते केव्हाही ते तुई आहे, आज तुई आहे, उद्या माई आहे, परवा त्याची आहे ना निर्वा त्याची आहे. ते गुरची आपली नाही. हो ना. जर मानव धर्मामध्ये महात्यागी बाबा जुमदेवजीने हेच कार्य करत गेले असते, या देशाचे पंतप्रधान महात्यागी बाबा जुमदेवजी झाले असते. ही शोकांतिका आहे मानव धर्माची. परंतु बाबाने समाजकारण केलं, राजकारण केलं नाही. आणि ज्याने मार्गात राजकारण केलं बसा बजरासारखं खाजवत, त्याला गजकरण होते. कशातच वाईट विचाराचं. कारण संगत चांगली नाही. विचारातून सन्मार्ग निघल्या जातं, चांगल्या गोष्टीतून सन्मार्ग निघल्या जातं, वाईट गोष्टीतून सन्मार्ग काढल्या जात नाही. आणि म्हणून चांगले विचार आत्मसात करून घेणं हे काळाची गरज आहे. वाईट विचार आत्मसात करून काय अर्थ आहे? आणि म्हणून खरोखर महात्यागी बाबा जुमदेवजीने बोललेला एकूण एक शब्द खरा ठरणार आहे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा खरे ठरत आहे, खरे ठरत राहतील आणि खरं ठरतच आहे. आणि त्या रूढी परंपरा त्या चालणार आहे. बाबाचा प्रत्येक बोल हा अनमोल आहे. त्या बोलाचा आम्ही मोल देऊ शकत नाही, एवढं मूल्यवान बाबाचं मार्गदर्शन आहे. आणि म्हणून कोणी मानासाठी, कोणीही हितासाठी न काही तर रुसले रे दादा कुरची ही साहाटी. बाबाचे
उपकार कसा का फुललासी हो ज्याने जीवन दिले त्यास विसरलासी मग सवत्या नियमाचे पालन होईल का 14 नियम कुटुंबात सेवकात एकता कायम करणे आपल्या घरातच एकता होत नाही तर मी सेवकात करतो हे सेवक बरोबर नाही लमचे आपल्याला काही जमत नाही तर मी त्याच्या कार्यक्रमात जात नाही गावाचं नाव मला कदाचित आठवत नाही 40 सेवक एक मार्गदर्शक पहा त्या गावाची एकता सांगतो सांगा ना गावाचं नाव आठवत नाही ना का तू सांगून द्या ना नाही नाही परसाट नाही विनंती गाव 40 सेवक आहेत हो ना 40 सेवक आहेत परंतु 40ही सेवक एकच मार्गदर्शक खरे जेव्हा मला असं वाटलं का म्हटलं एवढा मोठा भव्य कार्यक्रम करणं काही साधी सोपी गोष्ट नाही व्यक्तिगत कार्यक्रमाचा भाग वेगळा आहे जेव्हा मी विचारलं तर नाही म्हणे आम्ही 40 घरात तसे 47 घराचे सेवक आहोत मग म्हणलं 7 काऊन मायनस करतात तुम्ही तर म्हणते ते 7 सेवक असे आहे त्याला मार्गदर्शकच नाही म्हणते मला असा विचार आला मार्गदर्शक नाही तर मी म्हटलं ते वरतून आलेत का सेवक बनून ज्याले मार्गदर्शकच नाही त्याचा मार्गदर्शकच नाही म्हटलं हे होऊ शकतच नाही त्याला कोणीतरी कार्य दिले तेव्हा बाबाचे सेवक झाले आम्हाला मार्गात यायचं होतं मार्गदर्शक साहेबाच्या घराकडे गेलो मार्गदर्शक साहेबांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा समजावून सांगितली त्यानंतर या मार्गाची रूपरेषा समजावून झाल्यावर आम्हाला पटलं आम्ही मार्गाचा सुरुवात केली आमच्या इथे झोप लागली भगवंत नामाची कार्याला सुरुवात झाली आम्ही बाबांचे सेवक बनलो म्हटलं इतर कार्य मान्य करा आदर्श भाऊ तुम्ही हर म्हणा नाही तर बरं म्हणा म्हणे त्या 7ही सेवकाचा मार्गदर्शक नाही मी म्हटलं साहेब मला घरापर्यंत जाऊ द्या का येतच पागल बनवा म्हणते काहून तर साहेब त्या सेवकाला मार्गदर्शक आहे बिना मार्गदर्शकाचा सेवकच नाही म्हटलं असं होऊ शकते मग मान त्या की बाबा जुमदेवजीच्या काळातले असेल तर बाबा जुमदेवजी गेल्यावर तर त्यांना मार्गदर्शकच बनवणार नाही असं काय घडू शकते नाही म्हणे ते याच मार्गदर्शक साहेबांच्या हातचे म्हटलं आल्या लाईन ते याच मार्गदर्शक हातच्या कार्य आहेत त्यांचे मग म्हटलं तुम्ही 40च सेवक सांगितले हे 7 सेवकांना काय केलं तर म्हणते त्या 7ही सेवकांना मार्गदर्शक साहेबाचे विचार पटत नाही म्हणलं तुम्ही 40 आम्हाला पटते फक्त ते 7च सेवक असे आहे का बरं ते 7 सेवक वेगळे झाले कोणी मानासाठी तर कोणी हितासाठी अन काही तर रुसाले रे दादा कुरची ही साठी त्याला विचारायला गेलं तर तुम्हीच पहा त्याचे शब्द 7 सेवकायचे त्याला काही मार्गाप्रती विचारायला गेलं तर मार्गदर्शक साहेबाला म्हणते तुम्हीच बरं कार्यक्रम ठरवला वर्गणी नाही तुम्हीच पहा अरे जेव्हा तुम्ही सर्व गोष्टी मार्गदर्शक साहेबालेच पहा म्हणता तर मार्गदर्शक तुम्हाला विचारायला येईलच काय जेव्हा तुम्हीच म्हणता की सर्व गोष्टी मार्गदर्शक साहेबालेच पहा तर मार्गदर्शक आपल्या घरापर्यंत येईलच कोण्या गोष्टीसाठी मग तुम्हाला पटतच नाही तर मार्गदर्शक साहेब तुमच्या घरापर्यंत येतच नाही बरं मार्गदर्शक साहेब आले तर नाही झाले परंतु कार्याची गरज कोणाले मार्गदर्शक साहेबाले का सेवकाले मग मार्गदर्शक साहेबाच्या घरापर्यंत कोण झाले पाहिजे तर हे राहिले तसेच हे राहिले तसेच बिचारे वर्ष 4 वर्ष होऊन गेले त्याने अजिबात कार्य घेतलेच नाही राहणं मार्गदर्शक साहेबाचं का कमी होत नाही काही कमी होत नाही मार्ग म्हणजे रस्ता दर्शक म्हणजे दाखवणारा तुम्ही जेव्हाही जाल मार्गदर्शक साहेबाकडे तेव्हा या मार्गाचा मार्गदर्शन करणार आहे हे निश्चित आहे परंतु आपल्याकडे ती सहनशीलता नाही आहे बाबा होते हो सेवक आहे बाबा होते सेवक हा सेवक आहे कारण बाबाचे विचार आम्ही आत्मसात करू शकत नाही फक्त ते आचरणात आणण्याचा प्रयत्न आम्ही ठेवत आहोत जर बाबाचे विचार आम्हाला आत्मसात केले असते तर बाबाच्या विचारावर सेवक चालला असता आम्ही आत्मसात करू शकत नाही फक्त त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न ठेवत आहोत आधे इधर व राधे उधर चालू आहे काय म्हणतोय
अभिमान सोडून बैमान हे सगळे अभिमान सोडून बैमान हे सगळे तू दिल्या शब्दाचे आज होती तुकडे तू दिल्या शब्दाचे आज होती तुकडे हो तू दिल्या शब्दाचे आज होती तुकडे तू दिल्या शब्दाचे आज होती तुकडे कारण बाबाने दिलेल्या शब्दाचे आज तुकडे होत आहे बाबाने मानव धर्माची जी स्थापना केली त्या दिवशी एका सेवकानं सांगितलं मानव धर्माची स्थापना 48 ला झाली म्हणलं हा कुठं वाचायला गेलता याले कोणती नवीन पुस्तक हाती सापडली बा असा विचार येते कधी कधी अरे 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 ते म्हणताना जमाना झुकता है उसे झुकाने वाला चाहिए या मार्गामध्ये खोटही चांगलंच वाटते समोरचे बिचारे सेवकाले काही माहित नाही राहत तो होजीच म्हणते आम्हाला सवय पडली अरे अरे दादा असं नका करू बोललेल्या गायकाचा प्रत्येक शब्दाचा त्याला विश्लेषण विचारा ना कारण तुमचा अधिकार आहे हो ना बाबाने सर्वाला अधिकार समान दिला तुमचा अधिकार आहे विचारा ना का तुम्ही आदर्श भाऊ का तुम्ही जे गायन केलं ते कोणत्या विषयावर आहे तुमचा विषय काय म्हणते त्या भजनाचा सारांश काय म्हणते याचा विषय तर विचारा आम्ही विचारत नाही गायक जे सांगते ते सर्व खरं आहे म्हणून देतो असं नाही होत कधी कधी त्याने बोललेले वाक्य खोटे ठरू शकते कधी कधी त्याने बोललेले वाक्य खोटे ठरू शकते या गोष्टीचा विचार आम्हाला करायचा आहे कारण या मार्गामध्ये डोळ्याले बाम लावू रडणारे सेवकही गायकही लगीत आहेत बाम लावत जाणे न लढत जाणे म्हणजे म्हणतात ना सासू मेल्यावर सुनबाई रडे ना असू थेंब नाही पडे कुतू लढे पण असू थेंब नाही पडे अशा सारख्या गोष्टी आहेत कोणाची कहाणी तर सेवकाची कोणाच्या घरची तर जांभूळकरच्या घरची मार रडते ओव्या गावताच बाम लावत जाते न लढत जाते बाम लावत जाते न लढत जाते आमच्या बिचाऱ्या भोड्या भाड्या सेवकीन बाई म्हणते माय शाहीर लढत आहे हा लढत नाही राहते हा लढताना दिसला तर आमच्या सेवकीन बाईच्या डोळ्याले पाणी वाटे येते आणि शाहीर आले वाटते का पब्लिकले मोठी मजा येते नाही असं नाही हो ह्या मार्गाचा सारावून खोटं बोलताना आम्हाला थोडस तरी काहीतरी विचार करावा लागेल कारण सेवकामध्ये खोटं बोलू शकते परंतु महान त्यागी बाबा झुंदेजी सोबत खोटं बोलू शकत नाही या गोष्टीचा विचार आम्हाला करायचा आहे कारण कोणी पाही इकडे कोणी पाही तिकडे साऊंडवाल्या भाऊकडे त्याला म्हणतो आम्ही साऊंड वाढवू साऊंड कमी नाही करायचा काहून तर आमचा आवाज गावभर गेला पाहिजे काहून तर आमचा मार्ग एवढा चांगला आहे आमचा मार्ग असा आहे ना दुसऱ्या दिवशी पाहिलं तर गच्चा गोंधळ आहे दुसऱ्या दिवशी पाहायला गेलं तर आमचे सेवक एकामेकावर तंत्यात काही साठी तर अद्रक न लसण्यासाठी येथून सुरुवात आहे या मानव धर्माची आणि आम्ही सांगतो कोणी पाही इकडे कोणी पाही तिकडे मानव धर्माचे आज होती तुकडे अभिमान सोडून बैमान हे सगळे बाबाच्या शब्दाचे आज होती तुकडे राजकारण जगाचा मानव धर्मात का या जगाचं राजकारण या मानव धर्मात नको बाबाच्या हयातीमध्ये बाबा ज्या सेवकाचं नाव घेत होते आणि हा या मंडळाचा अध्यक्ष त्याचं नाव जेव्हा सुचवलं तर बाबाच्या शब्दावर सर्व हात वर्त करायचे हात वर्त करून ज्याच्याकडे बहुमत तो अध्यक्ष ठरत काही सांगाच नको सर्व काम पटनावर झालं राजकारण या जगाचा मानव धर्मात का बाबा बाबा सांग